हॅलो एव्हरीवन, वेलकम टू रिजनल सायन्स. मी युवराज कोबे तुमचं पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज आपण बॉटनी ऑप्शनल पाहतोय. बॉटनी ऑप्शनल मध्ये सेल बायोलॉजी आहे. सेल बायोलॉजी मध्ये एक टॉपिक आहे सेल सिग्नलिंग आणि सेल रिसेप्टर. त्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. आता हे जे काही सेल सिग्नलिंग आहे, सेल रिसेप्टर आहे, कशा पद्धतीने काम करतं, काय फंक्शन आहे, कशा पद्धतीने वर्किंग करतं, आणि तुम्हाला माहिती आहे की सेल सिग्नल करायचं आहे म्हणजे काय आहे, एक सेल दुसऱ्या सेल सोबत कम्युनिकेट करणार आहे. कम्युनिकेट करणार आहे म्हणजे काय आहे, त्याच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी त्याच्यासोबत शेअर करणार आहे. जेणेकरून काय आहे, सेल शेअर करते म्हणजे काय आहे, त्याच्याबद्दल सिग्नल पाठवेल आणि त्याच्यापासून त्याचा रिस्पॉन्स मिळेल. मग हे सेल सिग्नलिंग अशा पद्धतीने चालत आहे. मग हे काय आहे, हे आपल्याला याच्यामध्ये समजून घ्यायचं आहे. एक गोष्ट, पहिली गोष्ट तर काय आहे की सेल जी आहे ती बेसिक युनिट ऑफ लाईफ आहे. हे सर्वांना आपल्याला 5% माहिती आहे की सेल एक बेसिक युनिट ऑफ लाईफ आहे. आणि हे आपला जो काही ऑर्गॅनिझम आहे, जेवढे काही ऑर्गॅनिझम आहे ते कशापासून बनलेले आहेत, या सेल पासून बनलेले आहेत. म्हणजे सेलचा एकत्र आल्यानंतर जे काही स्ट्रक्चर उभं राहिलं आहे ते म्हणजे मी आहे, तुम्ही आहात, कोणी असेल, ते कशापासून बनलेलं आहे, आपण एका छोट्या छोट्या सेल्स पासून बनलेला आहोत. मग हे जे सेल्स आहेत, ह्या सेल एकामेकासोबत कनेक्शन पण ठेवतात. सेल्स एकामेकासोबत कम्युनिकेट करतात, एकामेकाला रिस्पॉन्ड करतात. मग ह्या सर्व ऍक्टिव्हिटी कशामध्ये होतात, या सेलच्या या आपल्या ऑर्गॅनिझम मध्ये होत राहतात. या सेल एकामेकासोबत बोलतात. मग ते जे सेल आहे, हे जे सेल आहे, मग या सेलचे काही प्रकार आहेत. एक बायोटिक आहे, बायोटिक सेल आहे, दुसरी अबायोटिक आहे. ही जी काही बायोटिक सेल आहे, अबायोटिक सेल आहे. बायोटिक सेल मध्ये कोण येते, आपली जी काही सेल आहे, सेल लिव्हिंग सेल म्हणतो आपण त्याला. लिव्हिंग सेल जी आहे ती लिव्हिंग सेल याच्यामध्ये येते. अबायोटिक म्हणजे काय आहे, तुमचा सेल फोन आहे, तुमचा जेल आहे, तुमची रूम आहे, तुमचं तिथून नाहीतर सेल्युलर नेटवर्क पण घ्या. हे काय आहे, हे काय आहे, हे अबायोटिक आहे. म्हणजे त्याला बायोलॉजिकल सेन्स नाही. म्हणजे काय आहे, हे थोडेसे अजीवित आहे, जिवंत नाही आहे, है ना. मग हे जे काही सेल्स आहेत, कोणत्याही सेल घ्या, कोणत्याही जगामध्ये कोणत्याही सेल घ्या, या सेल्स म्हणजे लिव्हिंग सेल असेल किंवा अलिव्हिंग सेल असेल, एक गोष्ट 100% परफॉर्म करतात. ते म्हणजे काय आहे की ते जे आहे त्या एक्सचेंज करतात. काय करतात एक्सचेंज, एनर्जी अँड मॅटर. मॅटर आणि एनर्जी एक्सचेंज करायचं काम जर कोणाचं असेल तर या सेलचं आहे. मग ते लिव्हिंग असेल किंवा नॉन लिव्हिंग असेल. मग जर मॅटर आणि एनर्जी एक्सचेंज करतात म्हणजे काय करतात, तर ती काय करतात, एक्सचेंज करतात. म्हणजे कोणासोबत करेल, ही एक सेल आहे, ही या दुसऱ्या सेल सोबत करते. म्हणजे काय आहे, एक्सचेंज करत असेल तर त्या एक्सचेंज करण्याचे वे असतील, कोणत्या पद्धतीने करेल. म्हणजे काय आहे, एक तर सिग्नल पाठवेल, सिग्नल पाठवल्यानंतर इथे अँटेना असला पाहिजे, मग तो रिसिव्हर असेल, रिसेप्टर इथं असेल, है ना. जर मी काही सिग्नल पाठवतो समोर घेण्यासाठी तर आपल्याला एंटेना लागेल की नाही, तर तो एंटेना इथं आहे. मग या सेलवर एंटेने पण असतात. मग ही जी काही सिग्नल आहेत आणि हे जे काही रिसेप्टर आहेत, हे जे काही एंटेना आहेत, हीच गोष्ट आपल्याला इथं समजून घ्यायची आहे. याच्या जो सिग्नल आहे, याच्या जो काय आहे वेव्हज आहेत, सिग्नल आहेत, याच्या जो काही सिग्नल मॉलिक्युल्स आहेत, हे मॉलिक्युल्स इथं आहेत. याचे मॉलिक्युल्स इथून दुसऱ्या सेल पर्यंत पाठवायचे आहेत. मला इथून कॉल करायचा दुसऱ्या पर्यंत पोहोचला पाहिजे. त्यासाठी काय आहे, मला माझा जो सिग्नल असले पाहिजे. मला सिग्नल असतील तर मग मला काय, जिथं पोहोचणार आहे तिथं अँटेना असला पाहिजे, तिथं रिसिव्हर असले पाहिजे. मग ते रिसिव्हर कोणत्या दुसऱ्या सेलवर असतात. आणि हे जे आहे हे इथपर्यंत पोहोचण्यासाठी ही जी प्रोसेस आहे, आणि ही प्रोसेस झाल्यानंतर इथं काय जो रिस्पॉन्स येईल, हा रिस्पॉन्स आपल्याला पाहायचा आहे. आणि हे जे सर्व असणार आहे याला काय म्हणतो आपण, याला सेल सिग्नलिंग म्हणतो. आणि सेल रिसेप्टर हे जे आहे, हे सेल सिग्नल आहेत, हे सेल रिसेप्टर्स आहेत. ह्या सर्व गोष्टी आपल्याला इथं समजून घ्यायच्या आहेत. हे त्या संदर्भात क्वेश्चन आहे. 2022-2021 मध्ये क्वेश्चन विचारलेला आहे. जीपीसीआरओ क्वेश्चन विचारलेला आहे. हा जीपीसीआरओ क्वेश्चन आहे. दुसरा सेल सिग्नलिंग शॉर्ट नोट्स आहे. आणि सेल सिग्नलिंग त्याच्या हेडलाईट संदर्भात क्वेश्चन आहे. आणि 2019 मध्ये सेल रिसेप्टर सेल सिग्नलिंग क्वेश्चन आहे. IP3 वर क्वेश्चन विचारलेला आहे, है ना. त्याच्यानंतर सेल प्रोकॅरियोटिक मध्ये सेल ट्रान्झिशन आणि सेल सिग्नलिंग ट्रान्झिशन याच्यावर प्रश्न आयोगाने आतापर्यंत विचारलेला आहे. हे तुम्ही बघून घेऊ शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे याची डेफिनेशन काय आहे. मी तुम्हाला सांगितलं की एक सेल दुसऱ्या सेल सोबत कम्युनिकेट करतं, हेच म्हणजे काय, सेल सिग्नलिंग असणार आहे. सेल सिग्नलिंग काय आहे, द प्रोसेस बाय विच द सेल कम्युनिकेट विथ इच अदर. एकासोबत जर बोलण्याची जी प्रोसेस आहे त्याला सेल सिग्नलिंग म्हटलं. ऑर रिस्पॉन्ड टू देअर एन्व्हायरमेंट, किंवा त्याच्या एन्व्हायरमेंट संदर्भात. आता एन्व्हायरमेंट शब्द आलेला आहे. हा एन्व्हायरमेंट शब्द खूप महत्वाचा आहे की कोणतं एन्व्हायरमेंट आहे. मग काय आहे, आता सेल रिस्पॉन्ड करते त्याच्या एन्व्हायरमेंट संदर्भात. मग एन्व्हायरमेंट काय असेल, मग तुमचा लाईट असेल, है ना. लाईट आहे, तुमचं टेम्परेचर आहे,
तुमचं काय आहे, तुमचं कोल्ड आहे है ना, तुमचं ड्रॉट आहे, मग ह्या सर्वांसोबत जेव्हा ती इन्व्हायरमेंट सोबत काय करते, रिस्पॉन्ड करते, त्या गोष्टीला काय म्हणतो आपण, ह्या यासोबत कशा संदर्भात ड्रॉट पडला असेल, लाईट आला असेल, टेम्परेचर वाढलं असेल, कोल्ड झाला असेल, तर आपली जी बॉडी आहे, आपल्या ज्या सेल आहे, आपली बॉडी म्हणजे काय आहे, सेल पासून बनलेली आहे. मग ह्या सेल त्या जे इन्व्हायरमेंट आहे ते कोल्ड आहे, ती जी गरमी आहे, ते जे लाईट आहे, त्याला कशा पद्धतीने रिस्पॉन्ड करते, रिस्पॉन्ड केल्यानंतर काय 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 जनरेट होतं, काय रिस्पॉन्स येतो, ह्या सर्व गोष्टी कशामध्ये आहेत, त्या सेल सिग्नलिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. ठीक आहे. मग आता सिग्नलिंग म्हणजे काय, व्हॉट इज मीन बाय सिग्नलिंग, सिग्नलिंग म्हणजे काय हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. हे खूप महत्वाचं आहे. आता तुम्हाला माहित आहे की मी काय म्हटलं तुम्हाला सुरुवातीला की प्रत्येक ऑर्गॅनिझम या सर्व जे काही इन्व्हायरमेंट आहे, हे जे इन्व्हायरमेंट आहे या इन्व्हायरमेंटला काय करतो, रिस्पॉन्ड करत असतो. मग रिस्पॉन्ड करतो म्हणजे काय करतो, इथं जे टेम्परेचर आहे, टेम्परेचर जर वाढलं असेल तर काय करतो तो, त्या जो टेम्परेचर आहे त्याला रेजिस्ट करतो. रेजिस्ट करतो म्हणजे काय आहे, याच्यामध्ये काही ना काही होत असेल, मग याच्यामध्ये काय आहे, हीट शॉक जे प्रोटीन्स आहेत ते प्रोटीन ट्रिगर होतात. ट्रिगर झाल्यानंतर काय आहे, हे ट्रिगर त्याला वाचवतात. दुसऱ्यानंतर काय आहे, इथं समजा कोल्ड आहे, थंडी आहे, खूप थंडी पडली असेल, कोणताही प्लांट असेल, ऑर्गॅनिझम असेल, कोणी असेल, हीट पडली, काय आहे, COR कोल्ड जे काही कोल्ड जे काही जीन्स आहेत, COR जे जीन आहेत ते जीन ऍक्टिव्हेट होतात. जीन ऍक्टिव्हेट झालं त्याच्यानंतर काय आहे, सपोज पॅथोजनने अटॅक केला, पॅथोजनने अटॅक केल्यानंतर काय, अँटीबॉडी, अँटीजन अँटीबॉडी हे ऍक्टिव्हेट होऊन जातात है ना, काही प्रोटीन्स ऍक्टिव्हेट होऊन जातात है ना. आणखी काय आहे, सपोज आणखी काय झालं, लाईट आला है ना, लाईट पडली एखाद्या ऑर्गॅनिझमवर, सपोज प्लांटवर पडली, तर मग काय आहे, इथं कशाचं काम, क्लोरोप्लास्ट ऍक्टिव्हेट होऊन जातो है ना. मग हे काय आहे, हे लेवलवर, मग याच्यामध्ये काय होतं, लाईट पडल्यानंतर जी काही सिग्नलिंग होणार आहे, लाईट पडल्यानंतर त्याला सिग्नल जातो की काय आहे, तुला काय ऍक्टिव्हिटी करायची आहे. मग काय करतो, जे काही इन्व्हायरमेंट आहे, तुमच्या आजूबाजूचं काही जे इन्व्हायरमेंट आहे, त्या इन्व्हायरमेंट संदर्भात तुम्ही कशा पद्धतीने रिस्पॉन्ड करता, त्याला काय म्हणतो आपण, त्याला म्हणतो आपण सिग्नलिंग. त्या इन्व्हायरमेंटला ट्रिगर झाल्यानंतर, ते इन्व्हायरमेंट तुमच्याजवळ आल्यानंतर, त्या पद्धतीचं टेम्परेचर तुमच्याजवळ आल्यानंतर, त्या पद्धतीचा कोल्ड आल्यानंतर, त्या पद्धतीचा पॅथोजन तुमच्याजवळ आल्यानंतर तुमची बॉडी कशा पद्धतीने त्याला रिस्पॉन्ड करते. आल्यानंतर टेम्परेचर जास्त झालं असेल तर तुम्हाला काय आहे, हीट शॉक प्रोटीन वाचवतात. तुम्हाला कोल्ड जास्त झालं, COR जीन तुम्हाला वाचेल. पॅथोजन असेल तर तुम्हाला अँटीबॉडी वाचतील. कोल्ड लाईट असेल तर प्लांटला क्लोरोप्लास्ट ऍक्टिव्हेट होईल. मग हे जे आहे, मग हे कशामुळे होतं, हे फक्त सिग्नलिंगमुळे होतं. मग सिग्नलिंग त्या गोष्टीसाठी रिस्पॉन्सिबल आहे. आणि ह्या सर्व गोष्टी कोणत्या लेवलवर होतात, ह्या गोष्टी सर्व गोष्टी सेल्युलर लेवलवर आपल्याला घडताना दिसतात. ह्या सर्व गोष्टी सेल्युलर लेवलवर होतात. त्याच्यामुळे काय आहे, आता सेल्युलर लेवलवर ह्या सर्व गोष्टी होतात. त्याच्यामुळे काय आहे, आपल्याला हे जे काय आहे, आता हे सेल्युलर लेवलवर होतात हे माहिती आहे की काय, ह्या सर्व गोष्टी सेल्युलर लेवलवर होतात. पण कशा होतात, सपोज आता मी म्हणतो की हे एक सेल आहे, याला सेल A म्हणू आपण, आणि इथे एक सेल आहे, याला सेल B म्हणू. आता ह्या सेल B ला रिस्पॉन्ड करायचा आहे की काय आहे, आता ह्या हीट शॉक प्रोटीनसाठी आपल्याला रिस्पॉन्ड करायचा आहे. पण आता तिला रिस्पॉन्ड करायचं आहे म्हटलं, पण तिचा जो रिस्पॉन्ड करण्याचं मेकॅनिझमच नाहीये. मेकॅनिझम कोणा जो आहे, याच्या जवळ आहे. या ए जो सिग्नल आहे की काय आहे, तो रिस्पॉन्ड करू शकतो. पण याच्याजवळ काय आहे, याच्याजवळ मेकॅनिझम नाही रिस्पॉन्ड करण्याचा. मग काय करेल, ही जी काही ए जे सेल आहे, ही ए सेल काय करेल, हे जे सिग्नल आहे, हे सिग्नल मॉलिक्यूल म्हणतो याला मी. हे सिग्नल मॉलिक्यूल काय करेल, ट्रान्सपोर्ट केल्यानंतर हे सिग्नल मॉलिक्यूल्स आहे, हे टार्गेटेड असतात, फिक्स असतात, याला घेऊन बाइंड होतील. हे काय आहे, हा रिसेप्टर आहे. आणि रिसेप्टरला जॉईन झाल्यानंतर इथे काय आहे, एक रिस्पॉन्स जनरेट होईल. आणि हा रिस्पॉन्स म्हणजे काय आहे, या सेलमध्ये काय आहे, या HSP जे काय आहे, तर तो HSP ऍक्टिव्हेट होऊन जाईल. मग त्याच्यामुळे काय आहे, मग हे जे सिग्नलिंग आहे, याला काय म्हणतो आपण, याला म्हणतो आपण सेल सिग्नलिंग. ही प्रोसेस आहे. म्हणजे आपल्याला महत्वाचं कोण आहे, हे सेल सिग्नलिंग मॉलिक्यूल्स आहेत, आणि हा सेल रिसेप्टर आहे, हे आपल्याला महत्वाचं आहे. आणि याच माध्यमातून ते करतात. आता हे डिटेलमध्ये आपल्याला बघायचं आहे, कशा पद्धतीने ते ऍक्टिव्हेट करतात आणि कशा पद्धतीने हे सिग्नलिंग होतं, हे आपल्याला इथं बघायचं आहे. हे बघा, इथं हे जे सेल सिग्नल्स आहेत, हे सेल मॉलिक्यूल्स आहेत, सिग्नलिंग मॉलिक्यूल्स आहे, यालाच आपण लिगॅंड पण म्हणतो. आणि हे रिसेप्टर आहे, याला आपण रिसेप्टर म्हणतो. रिसेप्टर हा बाइंड झाल्यानंतर इथं रिस्पॉन्स जनरेट होतो. रिस्पॉन्स जनरेट झाल्यानंतर, आणि हा रिस्पॉन्स असं तसं नसून काय आहे, जीनचं एक्सप्रेशन आहे. जीन काय आहे, एक्सप्रेस होतो
जीन एक्सप्रेशन म्हणतात. हे सर्व गोष्टी कशासाठी चाललेलं आहे, हे सर्व सिग्नल बॉन्ड बाइंड होतात, रिसेप्टर घेतो, सिग्नलिंग होतं सगळं. हे सगळं सिग्नलिंग कशासाठी होतं, फक्त आणि फक्त जीनच्या एक्सप्रेशनसाठी. हे लक्षात ठेवलं पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर काय आहे, ह्या पद्धतीने ते तुम्ही हे डायग्राम बघू शकता, असं तो आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरं आहे की बेसिक रिक्वायरमेंट काय आहे सेल सिग्नलिंगसाठी. सेल सिग्नलिंग करायसाठी तर बेसिक रिक्वायरमेंट काय आहे, तर तुमचा जो काय आहे, तुमचं जो ते नेटवर्क असलं पाहिजे. सिंपल आहे. हा माझा फोन आहे, हा फोन आहे. हा फोन मला या फोनला लावायचा आहे, है ना. मग माझं दोन गोष्टी असल्या पाहिजे. तर काय आहे, या सेल जवळ एक टावर असला पाहिजे, त्याला एंटिना म्हणतो मी. एंटिना असला पाहिजे आणि याच्यापासून या टावर पर्यंत पोहोचण्यासाठी पण एंटिना पाहिजे आणि याच्यामध्ये सिग्नल पाहिजे, इथपर्यंत पोहोचण्यासाठी सिग्नल पाहिजे. मग दोन गोष्टीची आवश्यकता आहे. एक तर तुमचा जो सिग्नल मॉलिक्यूल पाहिजे आणि तुमचा जो काय पाहिजे, हा अँटिना म्हणतो मी, त्याला रिसेप्टर म्हणतो. त्याचा रिसेप्टर पाहिजे. हे सिग्नल आल्यानंतर घेतला तर गेले पाहिजे, कोणीतरी घेणारा पाहिजे की नाही. मग तो कोण असणार आहे, हे रिसेप्टर असणार आहे. हे रिसेप्टर आणि हे सिग्नल येऊन हे रिसेप्टर काय घेईल आणि याच्यानंतर काय आहे, इथं ती टीव्ही चालू होईल किंवा इथं तो तुमचा फोन लागेल, अशा पद्धतीने. मग याला काय म्हटलं जातं, याला म्हणतात सिग्नलिंग, है ना. मग दोन बेसिक गोष्टी रिक्वायरमेंट आहे. एक आहे तुमचा जो सिग्नलिंग मॉलिक्यूल पाहिजे आणि दुसरं तिचा जो रिसेप्टर पाहिजे. हे बेस्ट गोष्ट तुम्हाला माहिती असली पाहिजे की ह्या दोन गोष्टी इतर रिक्वायरमेंट लागतात. आता हे जे काही सिग्नल मॉलिक्यूल्स आहेत, हे सिग्नल मॉलिक्यूल कोणते आहेत, हे रिसेप्टर कोणते आहेत, हे आपल्याला इथं पाहायचं आहे. मग आता हे जे काही सिग्नल मॉलिक्यूल आहेत, हे सिग्नल मॉलिक्यूल कोण असतात. सिग्नल मॉलिक्यूल कोण आहेत, तर ते गॅस मॉलिक्यूल पण असू शकतात, ते प्रोटीन पण असू शकतात, ते अमायनो ऍसिड पण असू शकतात, ते न्यूक्लियोटाइड्स पण असू शकतात, ते हार्मोन्स पण असू शकतात, ते फेरोमॉन्स पण असू शकतात, है ना. मग एवढे काही ते सिग्नल मॉलिक्यूल जे आहेत, हे अशा बऱ्याच साऱ्या प्रकारचे ते सिग्नल मॉलिक्यूल असू शकतात. रिसेप्टर काय असतात, रिसेप्टर जे आहेत ते कशापासून बनलेले असतात, तर ते प्रोटीन पासून बनलेले असतात आणि जास्तीत जास्त असलं तर ग्लायकोप्रोटीन पासून बनलेले असतात. या पद्धतीने ते दोन आहेत. मग काय आहे, रिक्वायरमेंट कशाची आहे, जर सेल एकामेकाला सिग्नल करत असेल, एक सेल दुसऱ्या सिग्नल सोबत कम्युनिकेट करत असेल, तर त्यासाठी दोन गोष्टी आवश्यक आहेत. एक आहे तर सिग्नल मॉलिक्यूल पाहिजे, दुसरं असेल तर त्याच्यामध्ये काय आहे, रिसेप्टर पाहिजे. सिग्नल मॉलिक्यूल असला तर त्या सिग्नल मॉलिक्यूल कशापासून बनलेला आहे, सिग्नल मॉलिक्यूल बनलेला आहे गॅसच्या मॉलिक्यूलचा, प्रोटीन पासून बनलेला आहे, अमायनो ऍसिड पासून बनलेला आहे, न्यूक्लियोटाइड असेल, न्यूरो ट्रान्समिटर, त्याच्यामध्ये आणखी न्यूरो ट्रान्समिटरचा पण असू शकतो तो, है ना. मग अशाच पासून हे सिग्नल मॉलिक्यूल बनलेले आहेत. रिसेप्टर कशापासून बनलेले आहे, प्रोटीन पासून आणि ग्लायकोप्रोटीन पासून, जास्तीत जास्त ग्लायकोप्रोटीन पासून बनलेलं असू शकतं. ठीक आहे. त्याच्यानंतर या पद्धतीने ते तुम्हाला स्ट्रक्चर माहितीच आहे. आता या सेल सिग्नलिंगचा पर्पज काय आहे. आता तुम्हाला एक सगळ्यात मोठी गोष्ट महत्वाची माहिती असली पाहिजे की याचं हे जे काय आहे, हे सेल सिग्नलिंग आहे, याचं पर्पज काय आहे, कशासाठी सेल सिग्नलिंग करायचे आहे, है ना. तुम्हाला सेंट्रल डॉग्मा ही कन्सेप्ट माहिती आहे. सेंट्रल डॉग्मा म्हणजे काय आहे, हा डीएनए आहे. डीएनए पासून काय आहे, एक जीनचं एक्सप्रेशन होणार आहे, जीन एक्सप्रेस होणार आहे. जीन एक्सप्रेस झाल्यानंतर काय आहे, जीन एक्सप्रेस झाल्यानंतर त्याच्यापासून काय बनणार आहे, प्रोटीन बनणार आहे, है ना. प्रोटीन बनणार आहे. मग हा प्रोटीन बनलेला आहे, याला काय म्हणतो आपण सेंट्रल डॉग्मा. म्हणजे ट्रान्सलेशन आणि ट्रान्सक्रिप्शन दोन्ही गोष्टी होणार आहे. ट्रान्सलेशन झालं आणि ते ट्रान्सक्रिप्शन झालं. ट्रान्सक्रिप्शन झाल्यानंतर प्रोटीन सिंथेसिस होतो. मग हा जो सेंट्रल डॉग्मा आहे, मग सर्व जे गोष्टी आहे याचा जे पर्पज आहे, पर्पज शब्द जो यूज केला मी पर्टिक्युलरली, याचं पर्पज काय आहे सेल सिग्नलिंगचं. सेल सिग्नलिंगचं पर्पज जे कसं आहे ते म्हणजे काय, जीनचं एक्सप्रेशन करणं. काय आहे, जीनचं एक्सप्रेशन करणं हे सर्वात महत्वाचं काम त्याचं ते आहे. जीनचं एक्सप्रेशन जर झालं नाही तर बाकीच्या गोष्टी सगळ्या महत्वाच्याच नाही. मग ही जी सेल सिग्नलिंग आहे ही काहीच कामाची नाही. त्यासाठी जीनचं एक्सप्रेशन खूप महत्वाचं आहे. जीन एक्सप्रेस झालाच पाहिजे. ठीक आहे, हे जीनचं एक्सप्रेशन आहे. जीनचं एक्सप्रेशन साठी ह्या सर्व गोष्टी आपल्याला तिथं पाहायला मिळतात. आता जर एखादा जीन एक्सप्रेस करायचा आहे तर जीन एक्सप्रेस करायसाठी आपल्याला काय लागेल, सपोज आता हा जीन आहे, हा जीन आहे, तर या जीनवर आपल्याला काय माहित आहे, आता हा एक्सप्रेस नाहीये म्हणजे काय आहे, इथं इनहिबिटर लागलेला आहे. काय लागलेला आहे, इथं एक इनहिबिटर लागलेला आहे. आता याच्यावर जर एक इनहिबिटर बाइंड झाला असेल तर हा एक्सप्रेस होईल का, नाही. मग काय करावं लागेल, हा इनहिबिटर रिमूव्ह करावा लागेल आपल्याला पहिले. याच्यासाठी आपल्याला ही जीनचं एक्सप्रेशन होणं गरजेचं आहे. हा सिग्नल मॉलिक्यूल, हे सिग्नलिंग याच्यासाठी महत्वाचं की हा इनहिबिटर निघला पाहिजे आणि इथं काय झालं पाहिजे, इथं हा जो काही न्यूक्लियस आहे,
आणि हा जो काही सायटोप्लाझम आहे, या सायटोप्लाझम मधून इथून ऍक्टिव्हेटर येऊन इथं बाइंड झालं पाहिजे आणि याचं जीनचं एक्सप्रेशन केलं पाहिजे. हे महत्वाचं काम कशाचं आहे, याचा पर्पज आहे की हा जीन एक्सप्रेस झाला पाहिजे. जीन एक्सप्रेशनसाठी आपल्याला हा इनिबिटर इथून हटवला पाहिजे आणि हा ऍक्टिव्हेटर जोडल्यानंतर मग जीनचं एक्सप्रेशन होईल. जीनचं एक्सप्रेशन झाल्यानंतर त्याच्यापासून काय बनेल, प्रोटीन बनेल, mRNA बनेल. पहिले mRNA बनेल, mRNA काय बनेल, प्रोटीन सिंथेसिस करेल. मग हे त्याचं अल्टिमेट पर्पज आपल्याला इथं माहित पडतं. ठीक आहे. दुसरी गोष्ट काय आहे की काय याचा अल्टिमेट रिझल्ट काय आहे, सेम आणखी सांगितलं तुम्हाला. काय आहे, हा जीन आहे, हा जीन आहे, हा जीन एक्सप्रेस झालेला आहे. एक्सप्रेस झाल्यानंतर हा जीन एक्सप्रेस झाला, एक्सप्रेस झाल्यानंतर काय आहे, mRNA बनला, mRNA निघला. mRNA नंतर काय आहे, त्याच्यापासून काय बने, mRNA आहे. mRNA नंतर काय आहे, त्याला बाइंड झालेला आहे कोण, RNA बाइंड झाला. याच्यापासून काय आहे, एक पॉलीपेप्टाइड चेन तयार झाली. पॉलीपेप्टाइड चेन तयार झाली आणि ही पॉलीपेप्टाइड चेन कशात कन्वर्ट झाली, एका प्रोटीन मध्ये कन्वर्ट झाली. म्हणजे काय आहे, अल्टिमेट काय काम होतं, अल्टिमेट रिझल्ट काय होता, प्रोटीन सिंथेसिस करणं. म्हणजे अल्टिमेट काम काय असेल याचं, प्रोटीन सिंथेसिस करणं. प्रोटीन सिंथेसिस हे अल्टिमेट काम त्याचं आपल्याला पाहायला मिळते. हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. त्याच्यानंतर काय आहे, टाईप ऑफ सिग्नलिंग. किती टाईपची सिग्नलिंग आहे, एक आहे डायरेक्ट आणि इनडायरेक्ट. एक आहे डायरेक्ट, दुसरा आहे इनडायरेक्ट. डायरेक्ट म्हणजे काय आहे, डायरेक्ट सिग्नलिंग म्हणजे काय आहे, ज्याचा फिजिकल कॉन्टॅक्ट होतो. दोन सेल्स आहेत, सपोज इथं सांगतो तुम्हाला, लक्षात घ्या. दोन सेल आहेत. एक सेल ही आहे, याला सेल ए म्हणू आपण. दुसरी सेल आहे, ही दुसरी सेल आहे, याला सेल बी म्हणतो मी, है ना. जेव्हा सेल एचा जो काही सिग्नल मॉलिक्यूल आहे आणि सेल बीचा रिसेप्टर डायरेक्ट फिजिकली कनेक्ट होतात. काय होतात, फिजिकली कनेक्ट होतात, एकामेकाला फिजिकली कनेक्ट होतात, फिजिकली अटॅच होतात. त्याच्यामध्ये काहीच नाही, सिग्नल मॉलिक्यूल बाहेर सोडला असं काहीच नाही. जो एकामेकाला हा सिग्नल मॉलिक्यूल आहे, हा सिग्नल मॉलिक्यूल याने डिस्प्ले केल्यानंतर याचा जो रिसेप्टर आहे तो रिसेप्टर याला बाइंड झाला. हे डायरेक्ट कॉन्टॅक्ट झाला, डायरेक्ट झाला. याच्यामध्ये काहीच नाही, मदत काही बाहेर सोडला, बाहेर नंतर तो तिथं पोहोचला असं काही नाही. डायरेक्ट फिजिकल कॉन्टॅक्ट आहे, फिजिकल कॉन्टॅक्ट झालेला आहे. त्याला म्हणतो आपण डायरेक्ट सेल सिग्नलिंग. आणि दुसरं इनडायरेक्ट म्हणजे काय आहे, एक सेल आहे, ही दुसरी सेल आहे. हा जो सेल आहे, या सेलमध्ये जे काही सिग्नल्स आहेत, सेल सिग्नल आहेत, हे सेल सिग्नल बाहेर येतात. बाहेर आल्यानंतर हे जे सिग्नल आहेत, हे इथं जे काही सेल आहे या सेलच्या रिसेप्टर मध्ये येतात, रिसेप्टरला लागतात आणि मग सेलमध्ये रिस्पॉन्स जनरेट होतो. याला म्हणतात इनडायरेक्ट. म्हणजे काय आहे, माध्यम वेगळं आहे. आणि या इनडायरेक्टचे 3 प्रकार आहेत. एक आहे ऑटोक्राईन, दुसरा आहे पॅराक्राईन आणि तिसरा आहे इंडोक्राईन. असे 3 प्रकार आपल्याला याचे पाहायला मिळतात. हे झाले डायरेक्ट आणि इनडायरेक्ट सेल सिग्नल. डायरेक्ट सिग्नलिंग, इनडायरेक्ट सिग्नल. म्हणजे इनडायरेक्ट म्हणजे काय आहे, मी तुमच्या जवळ पैसे न देता, म्हणजे तुझे पैसे आहेत, तुझ्या जवळ न देता दुसऱ्याच्या माध्यमातून मी पैसे देतोय, हे म्हणजे काय इनडायरेक्ट आहे. इनडायरेक्टचा अर्थ तुम्हाला समजतोय, तुम्ही इतके हुशार आहात की तुम्हाला समजून जातो की इनडायरेक्ट म्हणजे काय. डायरेक्ट म्हणजे काय आहे, फिजिकल कॉन्टॅक्ट झालेला आहे. हे विदाउट फिजिकल कॉन्टॅक्ट आहे, त्याचा फिजिकल कॉन्टॅक्ट होत नाही, कुठेतरी माध्यमामध्ये सोडलं जातं, ब्लड व्हेसलमध्ये सोडलं जातं आणि त्याच्या माध्यमातून तिथपर्यंत पोहोचतं. त्याला काय म्हणतो आपण, इनडायरेक्ट आहे. इनडायरेक्ट सिग्नलिंग आपल्याला इथं पाहायचे आहे. आता इनडायरेक्ट सिग्नलिंगचे 3 प्रकार आहेत, तुम्हाला सांगितले. काय, एक आहे तर ऑटोक्राईन. ऑटोक्राईन म्हणजे काय आहे, ही सेल आहे, हे सेल मधून काय आहे, हे जे काही सेल सिग्नलिंग मॉलिक्युल्स आहेत, हे सेल सिग्नलिंग मॉलिक्युल बाहेर पडतात. बाहेर पडल्यानंतर या सेल जवळ ऑटोक्राईन आहे म्हणजे काय, स्वतःचं काम स्वतः करते, ऑटो आहे, स्वतः. मग हे जे मॉलिक्युल्स आहेत हे ट्रान्सपोर्ट होऊन याला येतात, है ना, याला जॉईन होतात. आता काय आहे, ही सेल आहे, सेलमध्ये सेल सिग्नल पण स्वतःचे आहेत आणि सेल रिसेप्टर पण स्वतःचे आहेत. म्हणजे काय आहे की ही जी सेल आहे, कोणती, ही जी सेल आहे, ही सेल काय आहे, ही सेल सिग्नल प्रोड्युसिंग पण आहे, सिग्नल प्रोड्यूस करणारी पण आहे आणि रिसेप्टरला जॉईन करणारी पण हीच आहे. म्हणजे सिग्नल प्रोड्यूस करण्याचं काम हिचंच आहे आणि हे जे सिग्नल आहे हे सिग्नल रिसीव्ह करण्याचं काम पण हिचंच आहे. म्हणून त्याला काय म्हणतात, ऑटोक्राईन. आणि याचे 2 एक्झाम्पल आहेत. एक आहे टी सेल प्रोलिफरेशन
म्हणजे काय आहे, ह्या ज्या टी सेल आहे, हे टी सेल काय करतात, हे एक्झाम्पल आहे टी सेलचा. टी सेल काय करतात, सिग्नल प्रोड्यूस करतात. प्रोड्यूस केल्यानंतर काय आहे, या सिग्नल या सेलला एक ट्रिगर येतो की काय आहे, या रिसिव्हरच्या माध्यमातून की काय आहे, तुझी संख्या वाढव. म्हणजे काय आहे, याला डबल कर, याला ट्रिपल कर, है ना, अशी संख्या वाढवत जा. मग ह्याला काय म्हणतात, हे एक एक्झाम्पल आहे टी सेल प्रोड्युसेशन. दुसरं एक्झाम्पल याचं आहे ते म्हणजे काय आहे, आपलं कॅन्सर सेल. कॅन्सर सेल याच्यामध्ये काय आहे, ते सेम पद्धतीने. आता इथं जे काही टी सेल प्रोलिफरेशन आहे, त्या टी सेल प्रोलिफरेशन साठी एक जे सिग्नल्स आहेत ते काय आहे, इंटरल्युकिन आहे. इंटरल्युकिन सिग्नल आहेत, IL म्हणतात त्याला, IL-2 म्हणतात. हे काम वापरतात. आणि दुसरं काय आहे, दुसरं आहे ते म्हणजे काय, कॅन्सर सेल. कॅन्सर सेल साठी काय यूज केलं जातं, कॅन्सर सेल साठी तुम्हाला एक लक्षात घेतलं पाहिजे की इथं ग्रोथ फॅक्टर्स हे जे आहेत त्याच्यामध्ये ग्रोथ फॅक्टर्स त्याच्यामध्ये यूज केले जातात, है ना. ग्रोथ फॅक्टर जे सिग्नल्स आहेत ते सिग्नल यूज केले जातात. हे सिग्नल्स आहेत, हे सिग्नल यूज केले जातात. आणि त्याच्या माध्यमातून काय आहे, याच हे जे सिग्नल आहेत हे बाहेर येतात. हे बाहेर आल्यानंतर हे सिग्नल याच्यावर रिसेप्टर असतं, हे रिसेप्टरला जाऊन बाइंड होतात आणि तर सांगतात की काय आहे, आता या सेलची संख्या वाढव, है ना. मग याला काय म्हणतात, कॅन्सर सेल प्रोलिफरेशन म्हणतात, याला टी सेल प्रोलिफरेशन म्हणतात. म्हणजे काय आहे, त्याची संख्या वाढवणं. म्हणजे काय आहे, ती सेल स्वतःच्या सिग्नलच्या माध्यमातून स्वतःच्या रिसेप्टरच्या माध्यमातून सिग्नल देते की काय करते, की माझी संख्या वाढव. मग म्हणून आपल्याला म्हणतो की सेल जे आहे म्हणजे कोणती ग्रोथ म्हणतो आपल्याला, अनवॉन्टेड ग्रोथ ऑफ सेल्स, तर आपण कॅन्सर म्हणतो. मग ती काय आहे, हे याच्या असंच माध्यमातून स्वतःचे सिग्नल स्वतःलाच पाहायला मिळतात आणि त्या पद्धतीने काय होते, त्याची ग्रोथ होऊन जाते. हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. हे झालं एक त्याचं एक्झाम्पल. दुसरं एक्झाम्पल आहे ते म्हणजे ऑटोक्राईन, है ना. हे ऑटोक्राईन झालं. दुसरं आहे पॅराक्राईन. पॅराक्राईन म्हणजे काय, पॅराक्राईन एक ऑटोक्राईन झालं, दुसरं आहे पॅराक्राईन. पॅराक्राईन सिग्नलिंग जे आहे त्या पॅराक्राईन सिग्नलला लोकल सिग्नलिंग म्हणतो आपण. लोकल सिग्नलिंग म्हणतो, याला नेबरिंग सिग्नलिंग म्हणतो, है ना. सोबतच काय आहे, याला ऍडजस्टंट सिग्नलिंग पण म्हणतो, है ना. ऍडजस्टंट सिग्नलिंग म्हणतो, लोकल सिग्नलिंग म्हणतो आणि जवळची सिग्नलिंग सगळं म्हणतो. म्हणजे दोन सेल असतात, ही एक सेल आहे, एक सेल असेल. ते सिग्नलचे सिग्नल्स इथं आले, इथं रिसेप्टर आहे, हा रिसेप्टर जाऊन इथं बाइंड होईल. पण काय आहे, जवळच आहे, नेबरिंग आहे, जवळ सेल आपल्याला पाहायला मिळतात, है ना. मग त्याच्यामुळे काय आहे, त्याला जवळच ऍज अ बेस्ट एक्झाम्पल आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे काय आहे, न्यूरो ट्रान्समिटर मध्ये त्याला काय म्हणतात, सिनॅप्टिक सिग्नलिंग म्हणतात. म्हणजे काय आहे, हा तुमचा न्यूरो एक्झॉन टर्मिनल आहे, ही एक सेल आहे, याच्यावर रिसेप्टर आहे. इथं काय आहे, इथं न्यूरो ट्रान्समिटर आहे, त्याच्यामध्ये हे न्यूरो ट्रान्समिटर रिलीज होतात. रिलीज झाल्यानंतर हे जे रिसेप्टर आहे त्या रिसेप्टरला बाइंड होतात आणि इथं रिस्पॉन्स जनरेट होतो. मग हे कशाचं आहे, आणि हे काय आहे, हा सिनॅप्टिक क्लेफ्ट आहे. हा सिनॅप्टिक क्लेफ्ट आहे. त्या सिनॅप्टिक क्लेफ्ट मध्ये हे सोडले जातात. काही जे हे काय आहे, हे न्यूरो ट्रान्समिटर आहे, हे काय सिग्नल्स आहेत. हे सिग्नल काय करतात, काही जे सिग्नल्स आहेत ते याच्यामध्ये याला बाइंड होतात, काही इथं डिग्रेड केले जातात, काही डायजेस्ट केले जातात आणि काही आहे जे ते काय आहेत, वापस इनगल्फ केले जातात. मग असे बरेच सिग्नल्स आहेत. मग हे सिग्नल काय आहे, इथं हे सिग्नल हे जे रिसेप्टर आहेत या रिसेप्टरला येऊन बाइंड होतात. बाइंड झाल्यानंतर हे जो रिस्पॉन्स आहे हा रिस्पॉन्स आतमध्ये पोहोचवतात आणि अशा पद्धतीने एकापासून दोन. म्हणजे काय आहे, मी जर एखाद्या गोष्टीला हात लावल्यानंतर मला क्विक कळतं की ही गरम गोष्ट आहे, तुम्ही हात काढून घेतो. ही इतकी क्विक रिस्पॉन्स कसं काढला, तर त्याचं एक्झाम्पल काय आहे, हे या पद्धतीने. म्हणजे जे काही न्यूरो ट्रान्समिटर आहेत ते इतक्या फास्ट जातात की फ्रॅक्शन ऑफ सेकंदामध्ये तुमची जी काय ऍक्टिव्हिटी होऊन जाते ती होऊन जाते. मग हे जे काय आहे न्यूरो ट्रान्समिटर जे एक्झाम्पल आहे हे कशाचं आहे, पॅराक्राईनचं आहे. ते काय आहे, ही जी सेल आहे ही जवळ आहे, है ना. याच्यामध्ये थोडंसं अंतर आहे, खूप छोटासा गॅप आहे. त्या गॅपमध्ये हे न्यूरो ट्रान्समिटर आहे, हे जे काही सिग्नल मॉलिक्युल ते सोडले जातात आणि रिसेप्टरच्या माध्यमातून घेतले जातात. त्याला काय म्हणतो आपण, पॅराक्राईन. त्याला काय म्हणतो, लोकल. त्याला काय म्हणतो, ऍडजसंट सेल सिग्नलिंग म्हणतो. हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. त्याच्यानंतरची जी सेल सिग्नलिंग आहे त्याला काय इंडोक्राईन म्हणतो. आता इंडोक्राईन ग्लॅन्ड तुम्ही ऐकलेले असतील, है ना. इंडोक्राईन ग्लॅन्ड, पिट्युटरी ग्लॅन्ड, ॲड्रेनल ग्लॅन्ड, हे जे ग्लॅन्ड आहेत ते काय इंडोक्राईन ग्लॅन्ड आहे. इंडोक्राईन ग्लॅन्ड आहेत त्याच्यामध्ये आपण एक्झाम्पल घेऊ. हे पिट्युटरी ग्लॅन्ड. पिट्युटरी ग्लॅन्ड काय करते, ग्रोथ हार्मोन आहेत. FSH
फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन आहेत, LH आहेत, है ना. मग हे जे काही हार्मोन आहे हे हार्मोन सिक्रेट करायचं काम करतंय. आता हे जी काही सेल आहे, हे जे काही ग्लँड आहे हे काय करतंय, हे जे काही हार्मोन आहे हे हार्मोन सिक्रेट करतंय. सिक्रेट केल्यानंतर काय आहे, पर्टिक्युलर डेस्टिनेशनवर ते पोहोचतात आणि तिथं रिस्पॉन्स जनरेट होतो, है ना. बरोबर आहे. आता हे जे स्टिम्युलेटिंग हार्मोन आहे, समजा आता फॉसिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन आहे, हे हार्मोन आहे, हे फॉलिकल स्टिम्युलेटिंग जो हार्मोन आहे हा तुमची जी काही ओव्हरी आहे, ओव्हरीच्या डेव्हलपमेंटसाठी काम करतो. मग त्याच्यामुळे काय आहे, हा स्टिम्युलेटिंग हार्मोन कशा पद्धतीने काम करतो. सपोज आता ही ब्लड व्हेसल आहे, हा डायरेक्ट इथून काय करतो, ही ब्लड व्हेसल आहे, या ब्लड व्हेसलमध्ये इथून काय करतात, हे जे काही फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन आहे हे हार्मोन सिक्रेट करतो. सिक्रेट केल्यानंतर हे कुठे जातात, या ब्लड व्हेसलमध्ये जातात. ब्लड व्हेसलमधून कुठे जातात, मग ते जी महिला आहे त्या महिलाच्या ओव्हरीमध्ये ते जातात. मग पहा म्हणजे काय आहे, आता हे जे एंडोक्राईन जे काही सिग्नलिंग आहे, हे एंडोक्राईन सिग्नलिंग कशा पद्धतीचं आहे, हे लॉंग डिस्टन्स सिग्नलिंग म्हणतात. याला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, याला काय म्हणतात, याला लॉंग डिस्टन्स सिग्नलिंग म्हणतात. काय आहे, हे एक लॉंग डिस्टन्स सिग्नलिंग आपल्याला पाहायला मिळतं, हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. लॉंग डिस्टन्स सिग्नलिंग आहे, लॉंग डिस्टन्स सिग्नलिंग आहे म्हणजे काय आहे, आता पिट्युटरी ग्लँड कुठं आहे, डोक्यामध्ये आहे. पिट्युटरी ग्लँड पासून रिस्पॉन्स कुठं आहे, ओव्हरीमध्ये आहे, खूप दूर आहे, लांब आहे. त्याला काय म्हणतो आपण, इंडोक्राईन, काय म्हणतो आपण त्याला, इंडोक्राईन सिग्नलिंग म्हणतो. हे इनडायरेक्ट सिग्नलिंगचं दोन प्रकार आपल्याला इथं पाहिलेले आहेत. ठीक आहे, अशा पद्धतीने काय आहे, ह्या दोन गोष्टी आहेत. त्याच्यानंतर काय आहे, हे झालं. ओके, त्याच्यानंतर काय, सिग्नल मॉलिक्युल्स कोणत्या टाईपचे आहेत. आता काय आहे, दोन गोष्टी खूप महत्वाच्या होत्या. एक आहे सिग्नल मॉलिक्युल, दुसरा आहे रिसेप्टर. हा एक झाला, दुसरा आहे रिसेप्टर. आता हे जे सिग्नल मॉलिक्युल्स आहेत हे कोणत्या टाईपचे आहेत, दोन टाईपचे आहेत. एक आहे पोलर, एक आहे पोलर मॉलिक्युल, एक आहे नॉन पोलर मॉलिक्युल. एक पोलर मॉलिक्युल आहे तर एक नॉन पोलर मॉलिक्युल आहे. आता जे काही पोलर मॉलिक्युल्स आहेत ते पोलर मॉलिक्युल, एक गोष्ट तुम्ही फिक्स आहे की पोलर मॉलिक्युल म्हटलं काय आहे, तुम्हाला माहित आहे की पोलर असल्या म्हणजे काय आहे, ते जे काही प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे ते क्रॉस करू शकत नाही. कॅनॉट क्रॉस प्लाझ्मा मेम्ब्रेन क्रॉस करू शकत नाही. म्हणजे काय आहे, सिंपल आहे, ही प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे, त्या प्लाझ्मा मेम्ब्रेन एक रिसेप्टर असेल आणि हा बाहेरच सिग्नल, जो पोलर आहे तो बाहेरूनच सिग्नल पाठवेल, आतमध्ये जाऊ शकत नाही. नॉन पोलर आहे म्हणजे काय आहे, ही प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे, त्या प्लाझ्मा मेम्ब्रेन मधून ते आतमध्ये जाऊ शकतात, आतमध्ये कुठेही जाऊ शकतात, है ना. याला बॅरियर करून पास करून जाऊ शकतात. म्हणजे काय आहे, हे इझिली क्रॉस प्लाझ्मा मेम्ब्रेनला इझिली क्रॉस करून ते आतमध्ये जाऊ शकतात. मग आता हे जे पोलर मॉलिक्युल्स आहेत ते पोलर मॉलिक्युल कोणते आहेत. आता हे जे पोलर मॉलिक्युल्स आहेत हे खूप प्रकारचे पोलर मॉलिक्युल्स आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये अस्पार्टेट आणि ग्लुटामेट हे दोन आहेत. हे काय आहे, न्यूरोट्रान्समीटर आहे. काय आहे, हे न्यूरोट्रान्समीटर आहेत. एक्साइटरी म्हणतो आपण त्याला, एक्साइटरी न्यूरोट्रान्समीटर आहे. आता हे जे आहे हे काय आहे, हे पोलर मॉलिक्युल्स आहेत. दुसरे जे दोन पोलर मॉलिक्युल्स आहेत त्याच्यामध्ये दोन आहेत ते म्हणजे ग्लायसिन आणि गाबा. दुसरा आहे ग्लायसिन आणि गाबा. हे जे दोन मॉलिक्युल आहेत हे न्यूरोट्रान्समीटर्स आहेत पण इनहिबिटरी आहेत. कसे आहेत, इनहिबिटरी न्यूरोट्रान्समीटर आपल्याला ते पाहायला मिळतात. त्याच्यामुळे हे दोन पद्धतीचे आहेत. आता दोन्हीचं काम काय आहे, तर हे जे काही आता पोलर मॉलिक्युल्स आहेत मग ह्याचं दोघांचं काम काय असणार आहे. एक आहे हे जे दोन आहेत हे काय करतात, हे दोन सोडियम चॅनल ओपन करतात आणि हे जे दोन आहेत हे क्लोरीन चॅनल ओपन करतात. हे करण्याचं काम करतात. म्हणजे काय आहे, जे प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे
ते प्लाझ्मा मेम्ब्रेनचं आतमधलं जे काही एन्व्हायरमेंट आहे ते पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह करण्याचं काम कोणाचं करतात, हे पोलर मॉलिक्यूल आहे, म्हणून ते आतमध्ये जात नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. नॉन पोलर मॉलिक्यूल, आणखी बरेच सारे पोलर मॉलिक्यूल्स आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला बरेच सारे सांगता येतील. हिस्टामाइन आहे, अमिनो ऍसिड डिराइव्ड हिस्टामिन आहे, सेरोटिन आहे, एपिनेफ्रिन आहे, न्यूरो एपिनेफ्रिन आहे, डोपामिन आहेत, बरेच सारे पॉलिपेप्टाइड चेन्स आहेत, खूप सारे त्याची लिस्टच आपल्याला तिथं पाहायला मिळते. सोबतच काय आहे, जे नॉन पोलर मॉलिक्यूल्स आहेत त्याच्यामध्ये कोण आहे, हे जे नॉन पोलर मॉलिक्यूल्स आहेत याचे एक्झाम्पल काय आहेत, याचे कोणते मॉलिक्यूल्स आहेत, तर अल्डोस्टेरॉन आहे. जे काही जेवढे काही स्टेरॉइड असेल ते आहे, प्रोजेस्टेरॉन आहे, अल्डोस्टेरॉन आहे, प्रोजेस्टेरॉन आहे, टेस्टोस्टेरॉन आहे, टेस्टोस्टेरॉन आहे. असे बरेच सारे स्टेरॉइड आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला मिळतात. ते काय आहे, नॉन पोलर याचं एक्झाम्पल आपल्याला पाहायला मिळतं. मोस्ट ऑफ द जे स्टेरॉइड आहे ते त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. हे त्याचं एक्झाम्पल आपल्याला पाहायला मिळतात. सोबतच दुसरी गोष्ट आहे ते म्हणजे काय, रिसेप्टर कोणते आहे ना, रिसेप्टर. आता रिसेप्टर मध्ये आपल्याला सर्वात महत्वाचं पाहायचं म्हणजे GPCR, जी प्रोटीन कपल रिसेप्टर जे आहे, हा खूप महत्वाचा रिसेप्टर आहे आणि तो आपल्याला त्याच्यामध्ये बघायचा असते. याच्यावर आपल्याला सेपरेट लेक्चर लागेल. त्याच्यामुळे काय आहे, ही खूप महत्वाची कन्सेप्ट आहे, त्याच्यामुळे याच्यासाठी आपल्याला सेपरेट लेक्चर लागेल. त्याच्यामुळे हे बाकीच्या गोष्टी आपण रिसेप्टर जे आहेत ते नंतर पाहण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे, मग ह्या सर्व गोष्टी आहेत, याला काय म्हणतात, याला म्हणतात सेल सिग्नलिंग. सेल कशा पद्धतीने एका सेल एक जे सेल आहे दुसऱ्या सेल सोबत कनेक्ट करते, ह्या सर्व गोष्टी आपल्याला या लेक्चरमध्ये बघितलेल्या आहेत. थँक्यू, धन्यवाद.